मित्रांनो, असा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही देतो फक्त श्रद्धा आणि सत्य. तुम्हाला माहीत आहे का, 22 जानेवारी 2026 रोजी येणारी गणेश चतुर्थी ही सामान्य चतुर्थी नाही. ही अशी चतुर्थी आहे जी वर्षातून फार कमी वेळा येते. आणि या दिवशी केलेले काही खास उपाय दारिद्र्याचे दरवाजे बंद करून धन, सुख आणि यशाचे दरवाजे उघडू शकतात. पण अट एकच आहे, जर या दिवशी एक चूक केली तर गणपती बाप्पा प्रसन्न होण्याऐवजी अडचणी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे 22 जानेवारी 2026 गणेश चतुर्थीचे रहस्य. या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, धनलाभासाठी अचूक उपाय, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवणारे मंत्र आणि सर्वात महत्त्वाचे, कोणत्या चुका अजिबात करू नयेत. 22 जानेवारी 2026 गणेश चतुर्थीचे महत्त्व. मित्रांनो, गणेश चतुर्थी म्हणजे केवळ सण नाही, तर तो आहे विघ्नहर्ता गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस. शास्त्रानुसार गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव, धनाचे अधिपती, व्यापार, नोकरी, शिक्षण आणि विवाहातील अडथळे दूर करणारे देव आहेत. 22 जानेवारी 2026 रोजी येणारी गणेश चतुर्थी विशेष योग, शुभ नक्षत्र आणि धनवृद्धीचे संकेत घेऊन येत आहे. या दिवशी केलेली पूजा 100 पट फळ देते, असे पुराणात सांगितले आहे. सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करावे? मित्रांनो, या दिवशी ब्राह्ममुहूर्तात उठणे फारच लाभदायक असते. सकाळी 4 ते 5 वाजून 30 मिनिटे दरम्यान उठण्याचा प्रयत्न करा. उठताच जमिनीला स्पर्श करून मनात म्हणा, हे पृथ्वी माता, मला क्षमा कर. यानंतर दात घासण्यापूर्वी मोबाईल न पाहता शांत मनाने ओम गम गणपतये नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. याचा फायदा काय? मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात, दिवसभर गणपती बाप्पाचे संरक्षण मिळते. स्नान करताना हा उपाय करा. स्नानाच्या पाण्यात 1 चिमूट हळद, 1 चिमूट मीठ टाका आणि स्नान करताना मनात असा भाव ठेवा, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे निघून जावोत. हा उपाय विशेषतः आर्थिक अडचणीत असणाऱ्यांसाठी खूप प्रभावी आहे. घरात गणपती बाप्पा कुठे बसवावेत? मित्रांनो, गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्याची जागा चुकीची असेल तर पूजा निष्फळ ठरू शकते. घराच्या ईशान्य दिशेला स्वच्छ, शांत जागी, जमिनीवर थेट न ठेवता लाल किंवा पिवळ्या कपड्यावर, बाथरूमजवळ, पायऱ्याखाली, बेडरूममध्ये गणपती मूर्ती ठेवू नका. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू. मित्रांनो, आता लक्ष द्या. ही यादी स्क्रीनशॉट घेण्यासारखी आहे. लाल फुले, दुर्वा, इमा 108, मोदक, घरचे असतील तर उत्तम, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, चंदन, अक्षता, नारळ. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाला तुलसी कधीही अर्पण करू नये. धनलाभासाठी विशेष पूजाविधी. पूजा सुरू करण्यापूर्वी तुपाचा दिवा लावा. गणपती बाप्पाला नमस्कार करा. आता हा मंत्र बोला, ओम श्रीं गम सौभाग्यवर्धनाय नमः. हा मंत्र 108 वेळा जप करा. मनात फक्त धन, कर्जमुक्ती आणि स्थैर्याचा विचार ठेवा. फायदे. अचानक पैसा येण्याचे मार्ग तयार होतात. व्यवसायात वाढ, नोकरीत अडथळे दूर, घरात लक्ष्मी स्थिर होते. या दिवशी अजिबात करू नयेत अशा चुका. मित्रांनो, या चुका केल्यास धनलाभ थांबतो. खोटे बोलणे, कोणाची फसवणूक, गरिबाला नकार देणे, राग, शिवीगाळ, संध्याकाळी पूजा न करता झोपणे. गणपती बाप्पा स्वच्छ मन पाहतात, फक्त दिखावा नाही. गरिबाला दान सर्वात मोठा उपाय. 22 जानेवारी 2026 रोजी गाईला हिरवा चारा, गरिबाला अन्न, एखाद्याला कपडे दान केल्यास गणपती बाप्पा प्रचंड प्रसन्न होतात. घरातील अडचणी हळूहळू दूर होतात. आता सांगणार आहे तो उपाय. फार कमी लोकांना माहीत आहे. हा उपाय केल्याने अडकलेला पैसा, थांबलेली प्रगती आणि नशिबाची साथ मिळते. आणि विशेष म्हणजे हा उपाय रात्री केला जातो, जेव्हा बहुतेक लोक झोपलेले असतात. म्हणून कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रात्रीचा सर्वात शक्तिशाली गुप्त उपाय धनवृद्धीसाठी. मित्रांनो, 22 जानेवारी 2026 गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री 9 नंतर आणि 11च्या आधी हा उपाय केल्यास त्याचा प्रभाव फार वेगाने दिसून येतो. लागणारे साहित्य: 5 सुपारी, 1 लाल रुमाल, थोडे अक्षता हळद, गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती. उपाय कसा करायचा? 1 लाल रुमाल समोर पसरवा. 2 त्यावर गणपती बाप्पाचा फोटो ठेवा. 3
5 सुपारी ठेवा. 4 प्रत्येक सुपारीवर थोडी हळद लावा. 5 अक्षता अर्पण करा. आता डोळे बंद करून हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम गंग गणपतये नमः. माझ्या घरात धन, सुख आणि स्थैर्य नांदो. यानंतर 2 मिनिटे शांत बसा. कोणतीही इच्छा मनात मागा. मग तो लाल रुमाल बांधून तुमच्या तिजोरीत, कपाटात किंवा पैसे ठेवायच्या जागी ठेवा. या उपायाचे चमत्कारी फायदे: अचानक आर्थिक अडचणी कमी होतात. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत मिळतात. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. नशीब साथ देऊ लागते. गणपती बाप्पाला आवडणारे खास नैवेद्य अतिशय महत्वाचे. मित्रांनो, गणपती बाप्पा भावाचे भोळे आहेत, पण काही नैवेद्य अर्पण केल्यास ते विशेष प्रसन्न होतात. सर्वोत्तम नैवेद्य: उकडीचे मोदक, गूळ खोबऱ्याचे लाडू, दूध आणि साखर, केळी, नारळ. जर मोदक शक्य नसतील तर गूळ आणि चणे सुद्धा चालतात. लक्षात ठेवा, मांसाहार, दारू, कांदा, लसूण या दिवशी घरातही ठेवू नका. राशीनुसार कोणाला जास्त लाभ होईल? मित्रांनो, 22 जानेवारी 2026 गणेश चतुर्थी. काही राशींसाठी अत्यंत शुभ आहे. मेष, सिंह, धनु, नोकरीत प्रमोशन, नवीन संधी, आत्मविश्वास वाढ. वृषभ, कन्या, मकर, आर्थिक स्थैर्य, गुंतवणुकीत फायदा, घरात सुख शांती. मिथुन, तुला, कुंभ, अडकलेली कामे पूर्ण, व्यवसायात वाढ, नवीन ओळखी फायदेशीर. कर्क, वृश्चिक, मीन, मानसिक शांती, कौटुंबिक तणाव कमी, आरोग्यात सुधारणा. पण उपाय सर्व राशींनी करावेत, कारण गणपती बाप्पा भेदभाव करत नाहीत. इच्छा पूर्ण होण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र. हा मंत्र फक्त या दिवशी पूर्ण श्रद्धेने 108 वेळा जप करा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. फायदे: मनोकामना पूर्ण होण्यास मदत, भीती संभ्रम दूर, निर्णय क्षमता वाढते. व्यवसाय आणि नोकरीसाठी वेगळा उपाय. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दुकानात ऑफिसमध्ये गणपती बाप्पासमोर केशराचा टिळा ठेवा. मंत्र: ओम गंग ग्लोम गणपतये वर वरद सर्वजनम मे वशमानय स्वाहा. 21 वेळ. नोकरी करणाऱ्यांसाठी सकाळी ऑफिसला जाण्याआधी हा मंत्र 7 वेळा. ओम गंग गणपतये नमः. परिणाम हळूहळू पण नक्की दिसतो. रात्री झोपण्यापूर्वी हे नक्की करा. मित्रांनो, हा एक छोटासा पण फार प्रभावी उपाय आहे. झोपण्याआधी गणपती बाप्पासमोर 1 मिनिट डोळे बंद करा आणि मनात म्हणा, गणपती बाप्पा, आज जाणून अजाणून झालेल्या चुका माफ करा आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. हे केल्याने मन शांत होते, झोप चांगली लागते, पुढचा दिवस सकारात्मक जातो. या दिवशी अजिबात करू नका. पुन्हा आठवण: राग, शिवीगाळ, खोटं बोलणं, गरिबाचा अपमान, आई-वडिलांना दुखावणं. गणपती बाप्पा स्वच्छ अंतःकरणाला जास्त महत्त्व देतात. मित्रांनो, जर तुम्ही हे सगळे उपाय श्रद्धेने आणि संयमाने केलेत तर गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होतील. घरात सुख समृद्धी येईल. अडचणी हळूहळू दूर जातील. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल, मनाला भिडला असेल, तर लाईक करा. आपल्या कुटुंबासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गणपती बाप्पाचे उपाय शेअर केल्याने पुण्य नक्की मिळते. हा व्हिडिओ कुटुंबाला शेअर करा, कारण गणपती बाप्पाची कृपा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. श्रद्धा असेल तर गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या आयुष्याचं गणित बदलतील. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!